कुठल्याही कावळ्याला आपण किती शिव्या दिल्या, समजा त्याला काळा म्हटलो, आवाज भसाडाय म्हटलो, तरी प्रत्येकाच्या आयुष्यात एका दिवसासाठी त्याला महत्व द्यावंच लागतं आणि तो दिवस असतो श्राद्धाचा. कारण तो नाही आला तर काहीच घडू शकत नाही. तर असेच दोन कावळ्याचा या मंचावरती येतात. बघूयात ते कोणाचं श्राद्ध घालतायत आणि काय करतायत. झाडावर बसले हे कावळे आहेत डोक्याने पुढे, झाडावर बसले हे कावळे आहेत डोक्याने पुढे, एकमेकांना चोचा मारी वाद यांच्यात झालाय भारी. कावळे हे कावळे डोक्याने पुढे, कावळे हे कावळे डोक्याने पुढे. झाला मला वरी लाव नाही, मिनी कावला, मिनी कावला नाही काय, डोम कावला. पण मी तुमच्यावर रागावलाय. अरे मी तुमच्या पत्र्यावर बसतो, तुमच्या खिडकीवर बसतो, मला हाकलताव आणि आज तुमच्या नातेवाईकाच्या पिंडाला मी चोच मारावी म्हणून मला बोलावताव. येणार नाही, येणार नाही. आज मी पिंड नाही खाणार, आज मी भाव खाणार. कावला पिपेने वाजवतो, मामा मामीला नाचवतो. म्हणजे मी ऐकलं काय, दगडावर दगड, दगडावर दगड, त्यावर ठेवला पत्तर, दगडावर दगड, दगडावर दगड, त्यावर ठेवला पत्तर, आणि हे सगळे कॉम्पिटिटर माझ्या खिशात 70. कावला पिपेने वाजवतो, मामा मामीला नाचवतो. ये कावला पिपे, हे बाजले बाजले झाला. दमलो मी, दमलो दमलो दमलो. तुम्हाला सांगतो आता दमलो. आता पिंडाची येल झाली. जो माझा आहे अभिनयाचा पिंड, तो खातो आता मी. एक दोन इहे, अरे इहे बंबई नगरिया तू देख बबुआ, इहे बंबई नगरिया तू देख बबुआ. मेला वांडर तोंडा कोण आहेस तू? यूपी वाला ठुमका लगाओ के कावड़े जैसे नाच के दिखाओ, यूपी वाला ठुमका लगाओ के कावड़े जैसा नाच के दिखाओ. न्यालाच नाही तो, तुझं मड गाडलं नाही ते. क्या बोले? मड गाडलं नाही ते. मध? हा, ये मड है का? हा. हमको लगा जो चौपाटी है. याला जू चौपाटीच आहे, पण ज्याच्यावर तू चोख मारीस ना, ती चौपाटी माझी आहे. ती चपाती माझी आहे. अरे ऐसा क्या, हमको माफ कर दो, हम यहाँ नए हैं ना. काय बोललास? हम यहाँ नए हैं. नाहीये नाही, तुम्ही इकडे येऊच नाहीये. अरे मेल्या, तू आलास डायरेक्ट माझा पिंड खाल्लास. क्या फर्क पड़ता है, दोनों मिलके खाएंगे ना साथ में. मिळालाच नाही तो, मी पिंड खात नाही, तो माझा पिंडच नाही आणि उष्ट तर नाहीच नाही. मराठी कावलाय मी. अरे कितना फुदक रहे हो. हाँ? मराठी कावला हुआ तो क्या हुआ, तुम उष्ट पिंड नहीं खाते. अजाबात नाही, अजाबात नाही. आमच्यात म्हणत आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मेला तुला पण माहित आहे. अरे हमको तो सब है मालूम है. वो कहा है ना भैया. थोबाड फोडेन. का नकले आवाज काढेन. मराठी माणसाबद्दल काही वाटेल ऐकून घेणार नाही. भैया तर नाहीच नाही. क्या होता है तुमको बीच में. अरे मेलिया, तुमच्याकडे झाडं नाहीत, माणसं नाहीत. अरे आहे ना, झाडं पण आहेत, माणसं पण आहेत, मग? पण आमची सगळी माणसं इथं आली म्हणून आम्हाला पण इथं यायला लागतं पिंड खायला. अरे मेला मग खा आणि परत जा. गर्दी कशाला करताव. आणि कोण तो वांडर माझ्या सोर करतो तुमची ती. अरे आमचे जवळचे नातेवाईक आहेत ना इथे. वो क्या है, वो मालाड स्टेशन के बाहर जो हनुमान का मंदिर है ना, उसके बाजू में एक बरगद का पेड़ है. वहाँ की उसकी छोटी सी टहनी पे हम 40 कावले और 4 कावलीन एकत्र सुखाने नाचतो. बोलतोस काय. 40 कावलीनी 4च कावलीनी आणि ते पण सुखाने नांदता. भानन मारलं पाहिजे. कोण आहे तो जवळचा नातेवाईक. अरे बहुत ही जवळचा नातेवाईक है. वो हमारे फूफा की चाची की लड़की की जो छोटी बहू है ना, उसके बड़े बेटे के बहनोई के तालुका का जो मुखिया है, उसका जमाई. मेल्या हे जवळचे नातेवाईक. अरे ही 15 डब्याची लोकल ट्रेन झाली. लोकल लोबा क्या बोल रहे हो यार. अरे ऐसा नहीं, ये सब हमारे जवल के नातेवाईक है. हे जवळचे आहेत. मला आमचे कोण आहेत. भाऊ भाऊ. हम भाऊ भाऊ लाम लाम है. मावस भाऊ, चुलत भाऊ और तुम्हारे जैसे चचेरे भाऊ. काय नकले आवाज करेन. महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि आमच्या नात्यांविषयी बोलायचं नाही. आमचं आम्ही बघून घ्याव. क्या होता है तुमको. अरे मेल्या, तुला कळत नाही
नाही काय. अरे तुमच्या मुलं पंख पसरून उडायला किती त्रास होतो. अरे तो हम क्या करे. अरे म्याल्या, असं जर होत राहिलं ना तर उडायला राई एवढी पण जागा राहणार नाही रे. अरे काहे तुम राई का पर्वत बनाते हो. हेच आमचं मोठेपण आहे. आम्ही राईचा सुद्धा पर्वत करू शकतो. नाही तर तुम्ही राईचं करून करून काय करता तेलच ना. क्या चल रहा है. कितना इंसल्ट करोगे हमारा. हम इसका करारा जवाब देंगे. अरे मी आल्या, आमच्या चौपाटीवर येऊन आमची चपाती करून मलाच काव काव. मराठी कावल्या जागा हो. अरे क्या जागा 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 कर रहे हो. अरे हम 40 कावळे जी जागा में एकत्र राहतो त्या जागामध्ये तुम्ही 4 मराठी कावळे एकत्र राहून दाखवा. चॅलेंज. मराठी कावल्याला चॅलेंज. अरे क्या मराठी मराठी कर रहे हो. मराठीचा अभिमान आहे. अरे अजूनही बोथट थाली नाही थार शिवबाच्या तलवारीची. आणि महाराष्ट्रात टाप नाही कुणाला मराठ्यांना नडण्याची. आणि मेल्या, तुला कळत नाही काय. अरे तुझी काय टाप आहे आमच्या समोर. अरे हमका घोड़ा है जो हमको टाप होगी. अरे हम कावड़ा है हमको पर है पर. पर नाही, तुम्ही परप्रांतीयात मिळाल्यानो. कोण आहे तिकडा. तू आधी पुढे बघ. अरे क्या चल रहा है परप्रांतीय परप्रांतीय. अरे हम भारतीय है और इस हिसाब से हम तुम्हारे अतिथि है. और सुना नहीं का अतिथि देवो भव. अति तिथं माती हे पण लक्षात ठेव मेल्या. क्या कर रहा. कितना इंसल्ट करोगे हमारा. हाँ। तुम हमको पहचाने नहीं. हम बहुत बड़े आदमी हैं. हाँ? हमारे पीछे बहुत बड़ा इतिहास है. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो पहिला क्रांतिकारी होता तो आमचा होता मंगल पांडे. अरे मंगल पांडेला माझा सलामच आहे. पण हे स्वातंत्र्य मिळालं ना मग ते जपून ठेवायला नको. वाह मतबल. मतबल. थांब, तुला माझ्या आज्याची गोष्ट सांगतो मग कळेल तुला सगळं. सोलापूरवरून साताऱ्याकडे माझा आजा निघाला. क्या बोल रहे हो तुम. सोलापूरवरून साताऱ्याकडे माझा आजा निघाला. फिर क्या हुआ भैया. सततचा प्रवास करून थकून बघून माझा आजा हाणलेला. फिर क्या हुआ भैया. मग त्याला पाण्याचा माठ गावला. तो माठाजवळ गेला आणि बघतो तर काय माठात पाणी बुडाला. क्या बात कर रहे हो. तुम्हारे आजोबा माठातला पाणीच बुडाला. अरे वांडर तोंड्या, आजोबा नाही बुडाला. अरे पाणी बुडाला. मतबल. तलाला. अरे पानी तलाला. ऐसन आगे क्या हुआ भैया. आगे एक दगड टाकला दुसरा दगड. एक दगड टाकला दुसरा दगड. एक एक करून टाकले अनेक दगड. आणि मग पाणी वर आलं आणि आजोबाने ते प्यायलं. आणि मग अरे ऐसा नहीं वाकया हमारे दादाजी के साथ भी हुआ था. काय बोलतो. वो क्या है हमारे दादाजी जो है ना वो जौनपुर से नागपुर जा रहे थे. मेलांची पहिल्यापासून सवय इकडून तिकडे घुसायची. उनको भी ऐसा माठ दिखा. वो बाजू में गए सामने गए देखा बुडाला. तुझा आजोबा बुडाला. अरे नाही माठ मध्ये पाणी बुडाला. तळाला. मग तुझ्या आज्याने माझ्या आज्याची कॉपी केली असणार. अरे नहीं नहीं हमारे दादाजी तो बहुत ही बड़े होशियार थे. उन्होंने क्या किया पता है. अरे ऐसन चोच मारी मटकी को के मटकी फुट गई. और पानी पे के ददुआ की किस्मत खुल गई. और पानी पे के ददुआ की किस्मत खुल गई. और पानी पे के ददुआ की किस्मत खुल गई. और पानी पे के ददुआ की किस्मत खुल गई. सुना ऐसा हुआ हमारे दादाजी ने मटकी फोड़ी पानी पिया और स्वतःची तहान भागवली. तुझ्या आज्याने फक्त स्वतःची ताण भागवली. पण ते मटकं फुटल्यानंतर तुमची पुढची पिढी तहानलेली राहिली. त्याचं काय. ती पिढी आता सगळीकडे मडकी शोधत फिरतीये. त्याचं काय. त्या फुटलेल्या माठात परत पाणी साठवू शकलात तुम्ही नाही. तुम्ही या आमच्या माठातलं पाणी प्या. पाणी पिण्याबद्दल काही आमचं काही म्हणणं नाही. पण ते मटकं फोडायचा विचार करत असाल ना तर खबरदार खबरदार. अरे मडकं राहिलं ना तरच तुझी पुढची पिढी माझी पुढची पिढी ही तहानलेली राहणार नाही. म्हणून माझ्या भावा तुला सांगतो मडकं जपून ठेव. सगळं व्यवस्थित होईल. कळलं.
बड़े भैया तूने मुझे रुला दिया और मेरी आंखें खोल दी. अब हम मटका फोड़ेंगे नहीं, वो मटका से पानी पूरी बेचेंगे तुम्हारे वड़ा पाव के बाजू में. मी याला सुधारणार नाही कधी. अरे मडकं दोनों सोडणार नाही. साथ में मिलके धंधा करेंगे. कसं? टटटा, 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 खूप पाठांतर आणि खूप सुंदर रिहर्सल आणि एक्सलंट केमिस्ट्री तुमच्या दोघांच्यात आहे. त्याच्यामुळे हा ऍक्ट अजून खुलून आला. थँक्यू सो मच अंशुमन आणि अतुल. खूप सुंदर एनर्जी, खूप सुंदर परफॉर्मन्स, खूप चांगला विषय आणि मला असं वाटतं की सगळं जुळून आलं ऍक्ट मध्ये. मला तुमचा हा प्रयत्न प्रचंड आवडला. गॉड ब्लेस बोथ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 9:30 कमली सर 9:30